महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाउंडेशनची संत नामदेव घुमान यात्रा यंदा 11व्या वर्षात पदार्पण करत असून 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पंजाब, दिल्ली, शिमला या दौऱ्याचा समावेश असलेल्या यात्रेत भाविकांना भक्ती, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळणार आहे। नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणारी संत नामदेव घुमान यात्रा यंदा 11व्या वर्षात आयोजित करण्यात आली असून आतापर्यंतच्या 10 यात्रांमधून 4000हून अधिक भाविकांनी पंजाब, हरियाणातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतले आहे। या वर्षीच्या यात्रेत संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान, सुवर्ण मंदिर अमृतसर, वाघा बॉर्डर, दिल्ली, शिमला, जालियनवाला बाग, आनंदपूर साहेब, फतेहगढ़ साहेब, फाकरा नांगल धरण, नैना देवी शक्तीपीठ, रामतीर्थ आणि कुरुक्षेत्र अशा प्रमुख स्थळांना भेट दिली जाणार आहे। पंजाबच्या पर्जिया कलान गावातील मुक्काम आणि तेथील पाहुणचाराचा अनुभव ही यात्रेची खास आकर्षणे ठरणार आहेत। यंदाही सुमारे 248 भाविक यात्रेत सहभागी होणार असून आयोजक समितीने इच्छुक भाविकांना या आध्यात्मिक सांस्कृतिक यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। न्यूज एक्सप्रेससाठी नांदेडवरून अंतोजी कालिदास यांची रिपोर्ट।